हे पाहणं जरुरीचं असेल। साठी पुन्हा एकदा गोलंदाज निहाल नाईक गोलंदाजी मार्कवर टाकीगाव संघाकडून। आणि या पाहायला गेलात तर विंदने ग्रुप ग्रामपंचायतवर जे कार्यरत असणारे सदस्य रोहित यावेळेस विकेट किपरचं काम पार पाडताना दिसतात। यावेळेस लाईन मध्ये एक स्क्वॉड उभा करायचा आपल्या संघाचा केगाव। बघा 1 मिनिट पंच। ओके यस निहाल नाईक पहिला गोलंदाज। एक संधी काय या संधीचं सोनं करणार कुठला संघ असणार या फायनल मध्ये प्रवेश करणार। जोरदार टाळ्या पहिल्या चेंडूसाठी प्रेक्षक महाराजा। चेंडू मिस होते पहिली संधी गमावले। पुन्हा एकदा केगाव संघाचा गोलंदाज यावेळेस परेश पाटील प्रत्येकाला संधी दिली। रोशन पाटील आमच्या समोर जोडायचा काय होणार या नियती स्पोर्ट आयोजित केलेल्या सरपंच चषक 2000 चा पर्व काय सांगणार। दुसरं पर्व संदेश शेळगे काय होणार आपला अनुमान सुद्धा जाणून घ्यायचा यावेळेस पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवर यावेळेस आता परेश पाटील गोलंदाजी मार्कवर लाईव्ह टेलिकास्ट केलं जात। यावेळेस मिस केला गेलाय मिस जज झालाय। आता संधी कोपरोली संघाचा मिथून एक घातक गोलंदाज ज्या गोलंदाजांनी पूर्णपणे या स्पर्धेमध्ये आपली आशा पल्लवित केल्या होत्या। पुन्हा एकदा काय करणार थोडासा अंदाज घेतला जातोय। तमाम प्रेक्षक मायबाप राजा मैदानामध्ये प्रेक्षकांनी बाहेर व्हायचा कृपया करून पिचवर येऊ नका। मिथून तयार ओ यावेळेस ज्या खेळाडूवर निर्भर होती कोपरोली संघ त्याने पण तिन्ही संघ काही त्यांना कामयाबी मिळत नाहीये। यावेळेस पुन्हा एकदा दुसरी संधी टाकीगाव संघाकडून गोलंदाजीसाठी विलास यावेळेस अंदाज घेताना दिसतात। यावेळेस चुकला गेलाय हुकला जो चुकला तो हुकला आणि हुकला तो मुकला। या दुसरी संधी काय आता यावेळेस केगाव संघाकडून येताना दिसतोय पियुष ठाकूर। मला वाटते पूर्णपणे या सामन्यामध्ये काय होणार कुठला संघ बॉल आउट करणार का। एक संधी एक गोल्डन बॉल यावेळेस थोडासा मिस जज झालाय। लाईन पूर्णपणे बदलली होती लेग स्टंप वर पिच झाला तर थोडासा सीम पकडला गेलाय। चेंडू सुटतोय सरळ निर्धाव जातोय। यावेळेस कोपरोली संघाकडून एक अनुभवाची शिदोरी घेऊन येणारा गोलंदाज काय कोपरोली संघाचे नशीब पाहायला मिळेल। यावेळेस निखिल गोलंदाजी मार्कवर। केगाव संघ मिस झालाय टाकीगाव सुद्धा मिस। यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पिच केला होता। शेवटची संधी अंतिम चेंडू या 3 चेंडूवर यावेळेस प्रबंधन टाकीगाव कडून काय होणार पाहायला मिळेल। क्रिकेटचा थरार क्रिकेटचा हा मादक सौंदर्य पाहायला मिळतो या दिघाटीच्या मंचावर दिघाटीच्या मैदानावर। यावेळेस पुन्हा एकदा मिस आता विपुल केगाव संघाकडून काय होणार केगाव काय बॉल आउट करणार का। पुन्हा एकदा पाहायला मिळेल विपुल गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। बॉल आउट करताल का हा प्रश्नचिन्ह। हो यावेळेस मिस शेवटचा हत्या यावेळेस काय करणार हितेश गोलंदाजीसाठी। हितेश आता मात्र शेवटची संधी। प्रेक्षक मायबाप राजा बाहेर राहायचाय बघा उत्कंठा लागली आहे स्पर्धेची अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही स्पर्धा काय होणार पिच पूर्णपणे यावेळेस पाहायला गेलतोय बॉल आउट काय होत नाहीये।
हॅलो किती देऊ एक हॅलो दोन चान्स द्या हॅलो बाजूला वा रेंज नाही पकडत हॅलो 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 तीन गोलंदाजांना आपण आता चान्स दिली होती, याच्यानंतर 2 गोलंदाजांना चान्स दिली जाईल. 2 गोलंदाज त्याच्यातलं टाकायला कारण तुम्ही रेग्युलर बॉलर सांगितलं जे ज्या बॉलरने आता बॉलिंग केली त्याच्यातले 2 बॉल अनाऊन्स करायचे. बॉलरचे नाव पुन्हा सांगायचे. कुठला टाकीगाव संघाचे 2 गोलंदाज प्रभंजन निहाल. प्रभंजन निहाळ. आपण दोघं इथं, बाकीच्यांनी बाजूला व्हायचं. प्रभंजन आणि निहाल दोघांनी इथं थांबायचं आहे, बाकीच्यांनी हॅलो 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 सर्वांना विनंती आहे आपण बाजूला व्हायचं आहे. YouTube लाईव्ह आहे आपल्याकडे, त्यांना त्रास होतोय कॅमेऱ्याला, आपण बाजूला व्हायचंय. खेळपट्टीच्या बाजूला साईडला व्हा. ऐका मी काय म्हणतो ऐका, फक्त 2 गोलंदाज आणि किपर एवढे थांबतील इथं, बाकीच्यांनी बाहेर राहायचंय. तिन्ही संघाचे खेळाडूंना देखील विनंती आहे, 2 गोलंदाज आणि 1 किपर, 3च प्लेयर फक्त इथं थांबतील, बाकीच्यांनी मैदानाच्या बाहेर जायचं आहे. चला आपण पण बाहेर जाऊ. फक्त पंचांचं काम राजा भगत करतील, बाकी टाकीगावचे निहाळ आणि प्रभंजन हे दोघं थांबतील. 1 किपर त्यांच्या बरोबर थांबायचं आहे. कोपरोली संघाचा निखिल आणि कोपरोली संघाचं कोण आहे? प्रतीक आणि पियुष केगाव संघाचे हे 2 गोलंदाज आणि 1 किपर इथं थांबेल. प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाहेर जायचं आहे. सर्वांनी सर्व टीम पण तिन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपण बाहेर यायचं आहे. तिन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपण बाहेर निघायचं आहे सर्वांनी, आणि प्रेक्षकांनी देखील बाहेर निघायचं आहे. हे या ठिकाणी YouTube लाईव्ह आहे, सर्वांना व्यवस्थित दिसलं पाहिजे. मैदानाच्या बाहेरून आपण या गोष्टीचा, या बॉलआउटच्या खेळाचा देखील आनंद आपण मैदानाच्या बाहेरून घ्यायचा आहे. प्रेक्षक मायबाप आपल्याला देखील विनंती आहे आपण कृपया मैदानाच्या बाहेर यायचं आहे सर्वांनी. सर्व प्रेक्षक मायबाप आणि तीनही खेळाडू अगोदरच आतमध्ये घ्यायलाच नाही पाहिजे होते. अगोदर आतमध्ये घ्यायलाच नाही पाहिजे होते. तिथूनच बॉलर पाठवायचे आहेत आपल्याला. सुरुवातीला तिथूनच पाठवायचे होते 3 बॉलर आणि एवढा आतमध्ये घ्यायची काय गरज होती? तर आपण पाहिलं असेल टाकीगाव संघाचा पहिला गोलंदाज या ठिकाणी फेल गेलेला आहे. केगाव संघाचा देखील पहिला गोलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण, हा देखील फेल गेलेला आहे. यानंतर कोपरोली संघाचा असणार आहे. काय नाव आहे? हॅलो कोपरोली संघाचा निखिल हा गोलंदाज या ठिकाणी नशीब आजमावणार आहे. तर विनंती आहे आपण बाजूला व्हायचं, समोर कॅमेरा आहे. तीनही संघाचे पहिले गोलंदाज या ठिकाणी फेल गेलेले आहेत. आपलं नशीब त्याने आजमावलं, परंतु नशिबाचा कौल मात्र या ठिकाणी लागलेला नाहीये. तर पुन्हा एकदा पाहतोय आपण टाकीगाव संघाचा निहाळ. टाकीगाव संघाचा हा देखील खेळाडू या ठिकाणी फेल गेलेला आहे. यानंतर लक्षात घ्या, हे या ठिकाणी बॉलआउट जर झालं नाही तर मात्र चिठ्ठी उडवली जाईल. एक आहे ना दोघांचा. केगाव संघाचा पियुष, प्रतीक आणि आता मात्र कोपरोली संघाचा काय नाव आहे? नाव काय? चरण.
चला सर्वांनी बाहेर चालायचं आता चिठ्ठी उडवली जाईल चिठ्ठी फक्त 3 कर्णधारांनी मंचावर यायचं आहे बाकी कोणत्याही खेळाडूने मंचावर यायचं नाही फक्त 3 संघांचे 3 कर्णधार 3 संघाचे 3 कर्णधार फक्त मंचावर यायचं आहे अतिरिक्त कोणत्याही खेळाडूंनी मात्र मंचावर यायचं नाहीये DJ